ती बापाकडनं तुझ्याकडं. तसा परमार्थ मी केला नाहीये, मला बालपणीच देव आवडतोय का तर माझ्या बापाने परमार्थ केला. ही ताकद लक्षात घ्या तुम्ही. फळे रसाळ गोमटी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊन मुळेच, यात वादच नाहीये. माय तशी लागणार म्हणजे लागणार. मालिका बघून लेकरं सुधरत नसतात, कळतंय का? त्याला ज्ञानेश्वरीच हातात लागते. नाही कळली तरी वाचा ग माय. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, तुमच्या कुळाचा उद्धार आहे. फक्त ज्ञानवांना कळू द्या, हे माझं लेकरू आहे. आम्ही तरी फार ज्ञानी आहेत का? नाही, पण माय बापांचा परमार्थ आहे आमच्या. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजाचा माळकरीच होता. अखंडित परमार्थ आहे म्हणून आम्ही या पदावर आहे. हे आमचं नाहीये, आमच्या पूर्वजांचं आहे. तुम्ही आजपासून सुरुवात करा ना. हाय, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त काय का गाव? होय धुळेकर, एकही खात नाही? बर, अरे मला फसवाल त्याला. मला नाही कळायचं, चला मी लहान आहे, पण त्याला तुकडोजी महाराज सांगतात ना, पाप करूनी पापी म्हणे सैरा वैरा पळतय रे. काय काय केलं सबल्या माणसा देवाला सारे कळतय रे. काय काय केलं सबल्या माणसा देवाला सारे कळतय रे. त्याला कळतं ना. कोणाला नाही कळलं तरी चालेल. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चपंडम चतुर्विध. हे चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे आणि तू माझ्यावरच संशय घेतोयस. तुझं अन्न सुद्धा मी पचवतो रे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी. मग तू अस्तित्व नाकारतोयस तरी कसं? म्हणून जुन्या बायका बघा पहिला अग्नीला घास द्यायच्या. जुन्या माय मावल्या स्वयंपाक केल्यावर पहिला घास चुलीतच ना. आता गॅसवाल्या नाही देत, पण देत जा. गॅसमध्ये पण अग्नीच असतो. ओके, पहिला घास अग्नीला द्यायचा का तर जठरामध्ये टेम्परेचरमुळे पचन होतं, हे तरी माहित आहे. डायजेस्ट कशामुळे होतं आपल्याला अन्न? आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे, टेम्परेचर आहे. म्हणून म्हटलं जातं की जेवण केल्या केल्या पटकन पाणी प्यायचं नाही, थोडं अर्ध्या तासाने प्यायचं, जेणेकरून तुम्हाला पित्ताचा त्रास होणार. अध्यात्मच सायन्स आहे रे. पण तुम्ही काय करता? निस्ती फळं खाता, मुळाला पाणी द्यायचंच विसरता. हे शास्त्रवेद इतकं सामर्थ्यवंत आहे. आपला हिंदू धर्म कधी विचार करा दादा, छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत जा. का हिंदू धर्मामध्ये कपाळाला गंध लावतात? शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती, बिंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. इथे असतं ब्रह्मरंध्र, दोन्ही भवयांच्या मध्ये. या अनामिकेने करंगळी जवळच्या बोटाने जर तुम्ही इथे गंध लावला तर तुम्हाला कधीच मायग्रेनचा त्रास होत नाही. इट इज सायन्स. डोकं दुखत नाही, कारण चंदन हे शीतल असतं. अष्टगंध, बोक्का हे शीतलतेचं प्रतीक आहे. ते कपालाला किंवा हे बोट इथे वारंवार लागलं तर माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते, सकारात्मक भावना. आय विल डू इट, मी करू शकतो. करा ना विचार. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ असणारं फक्त स्वराज्याची ताकद आहे. छत्रपती शिवरायांकडे फक्त 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ आहे. याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य मुघलांचं आहे, शत्रूचं आहे. तरी सुद्धा आपला बाप निजामाच्या हाताखाली गुलामगिरी करतोय हे माहीत आहे शिवरायांना. तरी सुद्धा त्यांनाच हरवून स्वराज्य निर्माण करायचं महत्व, सामर्थ्य त्यांना कळतंय. आणि ते शिवराय मुठभर मावळे हातात घेऊन सत्ताधीश असणाऱ्या शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत करतात. हा इतिहास याच मातीचा. हाऊ इज पॉसिबल? हे कसं काय शक्य झालं? धन्य माता पिता. कसं काय शक्य झालं? माझे चित्त तुझे. कारण कळायचं जगद्गुरु तुकोबा गुरुत्व आहे त्या छत्रपती शिवरायांचं. जगद्गुरु तुकोबा कीर्तन करायचंय, छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे कीर्तनाला.
तुकोबांनी पायाखालचं घोंगडं टाकावं शिवरायांना बसायला. छत्रपती शिवरायांनी सांगावं नाही बुवा, आम्ही तुमच्यापाशी मातीशीच बरे आहोत. जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी बसलोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी आणायची ताकद आमच्यात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्यावर बसू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही एवढं कळतं आम्हाला. म्हणून चरणाशी आम्ही तुमच्या. माझे चित्त तुझे. ही ताकद आहे रे, हे संस्कार आहेत. आणि याच्याशिवाय शक्यच नाहीये परमार्थाशिवाय. म्हणून मी गणरायाला मानतोय, मी महादेवाला मानतोय, मी अस्तित्व मान्य करतोय. कारण मला माहित आहे. आता हे बघा, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पार्वती माता आंघोळीला गेल्या म्हणजे शंकर आले, मग गणपती उभा होते, मग शिर कापलं, मग गणपतीचं गजानन झालं. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता या दंतकथेच्या पलीकडे शास्त्र काय सांगतं? श्रद्धा म्हणजे पार्वती आहे, महादेव म्हणजे विश्वास आहे. पार्वती श्रद्धेचं स्वरूप आहे, महादेव विश्वासाचं स्वरूप आहे. श्रद्धेचं विश्वासाशी पाणी ग्रहण झालं की विवेक नावाच्या गणपतीचा जन्म होणार म्हणजे होणारच. गणपती विवेक आहे आणि विवेक साधला गेला की कार्तिकीय पुरुषार्थ साधला जातोच. कार्तिक पुरुषार्थ आहे, गणपती विवेक आहे, श्रद्धा पार्वती आहे, महादेव विश्वास आहे. श्रद्धा आणि विश्वास देवावर असला की विवेक आपोआप मिळतो. विवेक मिळाला की पुरुषार्थ साधला जातो. हा परमार्थ आहे. पण विवेक सुद्धा कधी कधी अविवेकी ठरला जातो. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. अशी एक गोष्ट ते म्हणजे मन. मग तुकोबा म्हणले, देवा मी घडेल तर सगळा, पण हे सगळं टिकवण्यासाठी माझे चित्त, हे माझं मन तिथं लागलं पाहिजे. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. पीस ऑफ माइंड, पीसफुली असलं पाहिजे व्यक्तिमत्व, ओपन माइंडेड. जे काही आहे तर मी अशी आहे ना अशीच आहे बाबा. ते कसं आहे, ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार केला बरा. शाण्याला कळलं महाराज. पण आव नाही आणायचा. आम्ही असंच असतो नाही बाबा, आम्ही साधेच आहे, माणूस आहे. महाराज म्हणजे कोण झाला काय, संत झाला काय? दास आहेत आम्ही, संसारिक आहे आम्ही. आमच्याकडनंही चुका होतात, फक्त ऍक्सेप्ट करायची ताकद पाहिजे. मला चुकतंय किंवा मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. पण माझंच खरं लय अवघड आहे. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का हसतो? ते म्हणला, कंडक्टरला फसवला. तर म्हणला, कस काय? मग म्हणला, तिकीट काढलं आणि गेलोच नाही. शहाण्याला कळलं, अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या. तशी गत आहे आपली. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याच्या त्याने हित केले. देव आवडत नाहीये. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, बसलो नाही. काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काम होतो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे येत नाही, तुम्हाला कीर्तनात बसवत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, तुम्ही कीर्तनात सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात, तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला या जन्मात भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. भाषा माझी नाहीये, नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. काय बघा ना, काय लॉजिक असतं ना. म्हणून म्हणते आजपासून सुरुवात करा. देव काही कोपत वगैरे नाहीये, पाप वगैरे देत नाही. तुम्ही सुरुवात आजपासून केली तरी चालतंय. काही माणसं म्हणतात आता अर्धी लाकडं मसनात गेली ना आता काय भजन करता. अरे येड्या, आज माळ घातली ना उद्या मी याला तरी कडू माळ करी म्हणून मरशील की. एका दिवसाचं पुण्य काय तुम्हाला कमी वाटतं का? पुण्याची गणना चांगलं लागतं प्रारब्ध. आणि हीच ताकद मग आम्हाला समाजात वावरायला ताकद देते. कळतं आम्हाला सगळं. नाही तर कधी कधी काय होतं, हे कलियुग आहे, इथं चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का डोळेकर? तुम्ही मर्जीनं आलायत का बळजुबरीनं आणलंय? म्हणजे कीर्तनाला असं मर्जीनं आलात का बळजुबरीनं आणलंय? का 200 दिलेत यायला? 2-3 महिन्यानं अजून आला सर का? अजून परमार्थावर तरी तेवढी वाईट वेळ आली नाहीये. अरे मग तसे बसा की. तुम्ही कसे बसला माहिती आहे? तू बोल मी हाय, तू बोल, तू बोल मी बसलोय, तू बोल, तू बसलोय तो उपकार मान, तू तुझं काम कर, तू बोल, तुम्हाला विचारू नको, तू बोल तू तुझा. तसं नका रे दादा, बोलत जा की. विनंती माझी, वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला.
तुम्हाला वाईट वाटायला लागलं, हे न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोलच हे की नाही. मड्याला बसल्याने बसू नका, घाटावर बसल्याने बोलत जा. मी काही तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का, उपनिषद विचारतीये काय, साध्या साध्या प्रश्नाचं उत्तरचं विचारते की दादा, मग तेवढं प्रेमानं देत जा. खरं आहे का सांगा? इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. मग संताची तीच गत झाली ना. ज्ञानोबारायांसारख्या व्यक्तिमत्वाला त्रास व्हावा का तर समाजाची क्वांटिटी जास्त आहे, त्रास देणाऱ्याची संख्या जास्त आहे. ताटी लावून घेतली हो माझ्या माऊलींनी. माझी 5 वर्षाची मुक्ताई, हा तुमचा भाग, जळगाव धुळे, सामर्थ्यवंत माणसं आहे तुम्ही दादा. मोठे मोठे संत तुमच्या भागात होऊन गेले, मोठे बाबा असतील वगैरे, सगळ्यांचं इकडं तुमच्या भागातलं जन्म आहे रे. लय संत होऊन गेले तुमच्या भागात. फक्त कसं आहे, पिकतं तिथं इकत नाही, लय अवघड आहे. आमचा भलतीकडं जातो पण तिथल्या संतांकडे जात नाही. या विषयाकडे लोकांचा चमत्कारावर विश्वास आहे, कृपेवर नाही. या विषयाकडे या. चला, ती 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानियांच्या ज्ञानांना सांगते, ज्ञानदादा तुम्हीच असं वागावं. योगी पावन म्हणाचा आहे अपराधशना, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही सहन केलं पाहिजे. हे माऊली म्हणले, सहन तरी किती करू ग मुक्ता. माझे मायबाप सदा शुद्धीपत्रासाठी या लोकांनी इंद्रायणीमध्ये बुडवले, देहांत प्रायचित्त द्यायला लावलं का तर आम्हाला शुद्धीपत्र भेटावं. ते शुद्धीपत्र तर सोड, सन्मान सुद्धा दिला नाही ग या माणसांनी. संन्यासाची लेकर म्हणून आजपर्यंत अन्न पायदळी तुडवावं, तिरस्कार नजरेनं बघावं, द्वेषाने बघावं, मत्सराने बघावं, सगळं सहन केलं की ग मुक्ता. यांच्यासाठी झटतोय, यांच्यासाठी मरतोय, यांना कळावं म्हणून जगतोय, हेही त्यांना कळत नाहीये की ग मुक्ता. आणि या समाजासाठी जर मी जीव जिजवतोय आणि यांच्यामुळेच जर मला त्रास होतोय तर का आणि कशासाठी? त्याच्यापेक्षा मिठी पडली पंढरीराया योग्य आहे की ग मुक्ता. जाऊन विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि लावतो समाधी. काय गरज आहे या समाजाच्या एवढ्या मोठ्या धिक्काराची? त्या मुक्ताईनं सांगावं ज्ञानदादाला, खरंय दादा तुझं. याच लोकांनी मायबाप आपले बुडवले, हेही खरं आहे तुझं. याच लोकांनी मांड भाजण्यासाठी खापर दिलं नाही, तुझ्या पाठीवर मी मांडे भाजले, हेही मान्यच आहे की रे मला दादा. कळतं रे मला सगळं, पण तूही समजून घे दादा. फक्त विचार कर, या माणसांच्या वागण्याचा तुला एवढा त्रास होतोय तर या माणसांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल. त्या परमात्म्यासाठी तरी ताटी उघड रे दादा. या समाजाला नाही जाग करायचं आहे, या समाजाला त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला जाग करायला लागायचं. म्हणून आम्ही उठा सुद्धा कोणाला म्हणतो, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, हुजूर जागोनी एवढी तुझी खेपर, हुजूर जागोनी एवढी तुझी खेपर, दर्शन त्या सगळं झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. जगाचा मालक जागला की आम्ही जागे होतो, आणि एकदा आम्ही जागे झालो की तुझं पाहत तो परमात्मा जागा झाला की आम्हाला परमात्मा दिसतो, आणि आम्हाला परमात्मा दिसला की जिकडे पाहिजे तिकडे आम्हाला परमात्माच दिसतो.
मग जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. मग आम्हाला दुःखही सुख वाटतं आणि सुखही सुखच वाटतं. मग आम्ही आत्मिक समाधानी होतो. शब्द कळत आहेत ना माझे? ही ताकद कुठून मिळतीये? तुझं पाहता तू सुंदर आहे म्हणून मला आवडतो का? तू सुंदर तर आहेस, त्यात काही वाद नाहीये. शंकराचार्य सांगतात ना, अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं, बोलणं, पळणं, झोपणं, वागणं सगळं गोड आहे. मी विचार केला जो बाहेरून इतका गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग मी विचार केला ज्याचं हृदय इतकं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग मिठी पडली. मग जे काय ते तूच कर बाबा, कारण तू लय गोड सांभाळतोस. फार सुंदर आहे श्रीदेवाशं वर्णन आहे बघा. करारविंदे वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. तुला मने भावे आठवलंय मी. आता तू समोर आहेस ना, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी जिवेति पस्मामृतमृतकेव जिवेति पस्मामृतमृतकेव गोविंद रामो जगन्नाथेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव हरे देवा. अरे रामाला पाहिलं ऋषी मुनींनी म्हणायचं होतं दगडाचा बायका करून द्या. सुरुवातीपासून सांगते, मध न कळण्याजोगे वाट ना तुम्ही. ते काय झालं दादा, रामाच्या पायांनी अहिल्या तरली. रामाच्या पायानं एवढं तरी माहित आहे का? अहिल्या तरली म्हणजे काय झालं? दगडाची स्त्री झाली, कारण तिला वरदान होतं राम आले की तुझी मुक्तता. हा म्हणजे रामाच्या पायांनी अहिल्या तरली, दगडाची बाई झाली. आता ऋषी मुनींना वाटलं रामाचा पाय कुठल्या जरी दगडाला लागला त्याची बाई होती. बाई वाईट नाही, पण बाईचा नाद वाईट झाला. बाई इतकं श्रेष्ठ कुणी नाही, पण तिच्याकडे जर वाईट नजरेनं बघाल तर तिच्या इतकं तुम्हाला पापात कुणी घालीत नाही. लय लक्ष देऊन ऐका दादा, सध्या लय परिस्थिती घाण झाली. लय काय मी तुमची, तुम्हालाही पोरगी आहे. मी 80 ते 90 पोरी सांभाळते, मला माहित आहे. मी लहान जरी असले तरी पोरी सांभाळते, म्हणून तेवढ्या जगाच्या मालकाला हृदय द्यावं. माय आहेत तुम्ही. तुम्हीच सांगा दादा, 3 वर्षाची पोरगी आहे तुम्हाला आणि तिच्यावर अत्याचार झाला, काय वाटेल तुमच्या जीवाला दादा? अरे बदलापूर, दौंड, पुणे, लातूर, संभाजीनगर महाराष्ट्रच आहे ना. शोभतं का? सुरुवात कुठून होते माहिती? चौकात बसतो, इकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा डोळा असा, हिचे गाल असे, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, ही तुझीवाली, ही माझीवाली. बेकार आहे खरं तुम्ही. आ बरं, माती कुठली, धर्म कुठला, कुठल्या जातीत जन्माला आलात? यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. बोलायलाच करे.
आपल्या बहिणीवर कुणी वाईट नजरेनं बघावं तर जीव घ्यायला तयार होतो त्याचा, पण तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नजरेनं बघताय, तुम्ही कचकच कांद्याला जाता, हे पटतं तुम्हाला? तुझ्यासाठी गेले, हा तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे, हो की नाही? हे असे रील्स फिरवतात ना, याचा परिणाम फार बेकार होणार आहे. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही आज. ह्या विश्वाची निर्मिती कोणी केली? ब्रह्मानं. निर्मिती ब्रह्माची, सांभाळणं विष्णूचं, शेवट महेशाकडे. बरोबर आहे? ब्रह्म विष्णू आणि उत्पत्ती कोणी केली? ब्रह्मानं. इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली, चुकून. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी, मेनका, रंभा मनोरंजन करतायत, नाचतायत, तेवढा अधिकार आहे. तरी नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येजं पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, बृहस्पतींच्या. 5 महिन्याची बाळान करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला, परिणाम डाग आहे त्याला. आयुष्यभर नारायण नारायण केलं. गोमतीमध्ये अंघोळीला गेले, नारायण नारायण कोणी केलं आयुष्यभर? भक्तिसूत्र सांगणारे नारद. अधिकार, कुठेही जाऊ शकत होते, कुठल्याही क्षणी. प्रत्येक देवाच्या दारात जायचा अधिकार फक्त नारदाकडे होता, बिन परवानगीचा. आयुष्यभर नारायण नारायण केलं. श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण गजमन नारायण 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 श्रीमद नारायण 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 आयुष्यभर भजन केलं. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी स्वच्छ होती. त्यांना पाण्यात दिसलं, मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. कळलं, त्यालाच कळलं महाराज. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं, आत्ता का हसतो? ती म्हणला, ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळला. एवढ्या वेळ काय झोपला होता का तू? लोक इडिओ. एका गावाला तर कीर्तनाला गेले, एक कार्यकर्ता उभा राहिला, म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलीलाताई पाटील आल्या, त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं, वा वा वा. गावाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं हाय बाबा, मी ती रोज त्याचे भाषण करीत असेल, त्याला आजही तेच आठवलं. लोक लय शानी नाही दादा, लोक लाज नाही करायचा या विषयाकडे. त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागल्यात, वासना निर्माण झाली मनात. नारदाला वाटलं बायको असावी आपल्याला, नुसतं भजन करण्यात काय मजा आहे. तशी बायको असणं वाटणं काही चुकीचं नाही. कोणाला वाटतं बायको असावी नसावी? प्रत्येकाला वाटतं असावी. टाळकऱ्यांना वाटतं एवढा टाळ वाजवला आहे, असावी बायको महाराज. हा ना, विनय करायला वाटतं एवढा विनय घेऊन उभा होतो महाराज. नाही, पण तो परमार्थ करतात. हे संसार करणं चुकीचं नाही, पण परमार्थ करत करत संसार करा. संसार इतकं गोड काही नाही. जर लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामोशेठ, आणि लग्न लावायला पांडुरंग जर ब्राह्मण असेल तर तो संसार आम्ही परमार्थापेक्षा श्रेष्ठ मानतो, जिथं जगाचा मालक राखण करतो. महाराज तुमचं नाव काय? विनेकरी दादा नाव काय बाबा? का? राजाराम बाबा. वा काय माणूस परमार्थिक असला की नाव बी गोड असतं. रामाचं नाव तोंडात येतं दादा. लेकराचे नाव देवाच्या नावावरनं काय ठेवायची जुनी माणसं? कसं का होईना पण देवाचं नाव तोंडात. कारण देवाचं नाव तोंडात आलं की पुण्य भेटल्याशिवाय. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेल्यावर बघा, विचारून बघा. गणपती हुस्तर सुतक नको, झाल्यावर मरा, तर विचारून बघा, आहे की नाही महाराज? गणपती सणासुदीत कशाला सुतक दादा? मग असे मध रागाने खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे. भगवंताचं नाव कसंही मुखात आलं की पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. पुण्याची गणना मग आसोनी काही फरक पडत नाही. हरिमुखे ह्याच्या आधी जीवे वेगू, म्हणजे कसं पाहिजे? माझे चित्त तुझे, तसा संसार पाहिजे. उगच नाही महाराज बरं काय. म्हणजे कसं? ना तरी दरवी जैसी रिगुणी नाना रसी परितिरस स्वादासी नेनी जेवी. एक वस्तू आहे, आमटीत जाती, पिठल्यात जाती, वरणात जाती. उलतण्याची बहीण आहे. उलतणं तुमच्याकडे उलतण्याला काय म्हणतात? मला टेन्शनच येतं लहान कीर्तनाला यायचं म्हणलं की. उलतण्याला काय म्हणतात? उलत नाही. अरे मग उलतण उलत नाही एकच की. उलतायचं काय उलतणाचं काय? उलतच ना, उलटच करायचं ना. उलतण लय आडवं लावताला का तुम्ही? उलतण महाराज, उलतण. हा
उलतणे. बरोबर बरोबर काय? हा चुकलं तरी होय म्हणा, समजून घेत जा महाराज कधी कधी. उलतणे. हा आता ती उलतण्याची बहीण, उलतण्याची बहीण भाजी कशाने वाढता? पळीला काय म्हणतात तुमच्याकडं? पळीला चमचा, आणि चमच्याला पळी का? आणि मग स्पूनला काय म्हणता? छोट्या चमच्याला काय म्हणता? चमची. आणि पळीला काय म्हणता? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं तर काय? आता तुमच्याकडे सगळंच उलट आहे म्हणल्यावर आता चमच्याला पळी म्हणतात, पळीला चमची म्हणता. मग म्हणलं मेल्यावर जाळते ती का आधीच जाळते ती बघावी. पळीला चमचा. बरं ठीक आहे. बरं पळी कळते का? खोलगट असते, महाग दांडा असते. वाघराळ वर वाघराळ तर वाघराळ. आता हे आमच्याकडे वाघराळ जरा मोठं असतंय. वाघराळ म्हणजे जे पाणी घ्यायचं असतं, आम्ही त्याला वाघराळ म्हणतो. पाणी आमच्याकडे माठात असतं. चंपा चंपा. अरे मग पळी म्हणजे काय? पळी म्हणजे तेल वाढत असते. तेलाची नाही हो, तेलाची बारकी झाली. जाऊ द्या, पळीवारी कीर्तन जायला नको महाराज. तर ती कळलं तुम्हाला चमचा. बरं ठीक आहे. तुम्ही ज्याने वरण वाढता, वरण वाढायचं साधन, त्याला आमच्याकडे पळी म्हणतात. त्याला माऊली दरवी म्हणतात. ना तरी दरवी जैसी. संसार तसा करा. पळी आमटीत जाती, वरणात जाती, पिठल्यात जाती. तिला महागारी आल्यावर विचारायचं, का ग पळी माय एवढं वरणात जाऊन आलीस, मग वरण नेमकं सांग. आंबट झालंय, तिखट झालंय, कसं पग झालंय, सांगते का ती? आता एवढी ढवळू ढवळू येते की, पण सांगत ती तिचंच काम करते. भलतं करीत. आपण आपलं सोडून सगळं भलतं करीत. आपलं एकच काम आहे, देवे दिला देह भजन, तेवढंच करायचं ना. बाकी सगळं तो करतोय. पण मला सांगा, आपण केलेला संसार चांगला होईल का त्याने केलेला? मग कर द्या त्याला. कशाला नादी लागता? हो ते काय व्हायचं ते. फार प्रेमळ आहे तो माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. माऊली सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आमुते. रक्षण करतोस रे. आपदी म्हणजे संकट, रक्षदा म्हणजे सांभाळतोस. गुरु माय बाप सगळी नाती सांभाळतो सामर्थ्याने. तुकोबा सांगतात ना, विठ्ठल कुळीचे विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता सर्वस्व. 27 दिवस लाज न बाळगता साडी नेसून चोखवराच्या बायकोचं बाळांपण केलं तो माझा विठ्ठल आहे. 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं तो माझा विठ्ठल आहे. गोरा कुंभारासाठी कुंभार झाला तो माझा विठ्ठल आहे. नरहरीसाठी सोनार झाला तो माझा विठ्ठल आहे. रोहिदासांसाठी चांभार झाला तो माझा विठ्ठल आहे. चोखोबांसाठी महार झाला तो माझा विठ्ठल आहे. तुमच्या आमच्यासाठी मायबाप झाला तो माझा पांडुरंग परमात्मा आहे. किती सांभाळतो रे देव. तसं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतवाई, लेकरांची सेवा केली सतवाई. कसं पावलं फेडू कसं तुझ्या बुद्धकारा जग तोडना ओवाळीला जीव माझा सावळे विठाई विठ्ठला.
असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका, आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर जीवाला लाजा. कळलं त्यालाच कळलं. प्रेमाने पाहुली चालती, पाहुली चालती, दुखी संसाराची, दुखी संसाराची. थोडस त्यांचा पाहुली चालती, पाहुली चालती, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. पाय मावल्या राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो वय देव का टोचतो काही. गणरायाच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे या टाळीचा. चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल 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 विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. हरी बोल विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल नाही जमलं एवढं तरी म्हणायचं नाही. काकडा नाही भजन गा, प्रेम असावं फक्त. म्हणा त्या गणरायाला. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगन रे देवा, हेच माझं मागन रे, हेच माझं सांगन रे देवा, हेच माझं मागन रे. टिम 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 टिंबाली नमाज रमड राज, टिम 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 टिंबाली नमाज रमड राज. घरी मजा रे, घरी मजा रे, राजा गण राज, घरी मजा रे, राजा गण राज. सुनाईचा सूर कसा बाजारी धरला, दोघांचा डोल घुमू लागला. सुनाईचा सूर कसा बाजारी धरला, दोघांचा डोल घुमू लागला.
अधिकार आहे देवा तुझा. सुख देतोस, दुःख हिरावून घेतोस. अरे दुःखाची वार्ता सुद्धा येऊ देत नाहीस. दुःख तर लांब राहू दे, दुःख लांब राहिलं. दुःखाची वार्ता, वार्ता म्हणजे त्या दुःखाची गोष्ट सुद्धा माझ्याजवळ येऊ देत. फक्त आरती नीट म्हणीत जा. फळीवर वंदना, हा तुझी वंदना फळीवर आहे. फळीवर वंदना, वाट पहा हे सजना, वा तुझा साजना वाट पाहतो. अगं देवाच्या दारात कुठं सजना, वाट पाहे सदना. सदन घर, कुठलं घर? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडन सुभिक्ष गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागर भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. घरी एकच आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. सर्वाघटी राम देहादेही सूर्यप्रकाशक. पण कळतं कधी? तुझं पाहता. त्याच्याशिवाय कळतच नाही देवा. आणि तुझ्याशिवाय दुसरीकडे कुठं मन गेलं की ह्या नारदासारखी अवस्था. या विषयाकडे मागावं फक्त देवाकडे, देवालाच. बायको मागावी देवाकडे, चुकतं दादा. आता आमचे राजाराम महाराज, महाराज लग्न झालं ना तुमचं? सहज विचारलं महाराज. माझ्या आजोबाच्या वयाचे येतात, अखंडित परमार्थ केलाय. विना घ्यायचं एवढं सोपं आहे का दादा? बाबा तुम्ही परमार्थही करता, संसारही करता, खरं सांगा आनंद कशात आहे? परमार्थात. खरं आहे बाबा, कशात आनंद आहे? परमार्थात. कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? जाणार घरीच आहेत. आनंद परमार्थात आहे. आता ते कर्तव्य दादा, घरी जावंच लागणार ना, असंच येते दादा. म्हणजे काही जरी झालं तर घरी जावं लागतं दादा, असं काही विषय नाही. आता आम्ही घरी जाणार आहे, पण काय घरी जरी गेलो तरी माझे चित्त तुझे म्हणजे मन तुझ्या जवळ आहे रे देवा. आता बघा, प्रत्येकाला वाटतं बायको असावी. आता चौकदाराला बी वाटतं नाही, आता असेल पण वाटतं महाराज बरं का. आणि कुणाला वाटत नाही. आता पकवाजालाही वाटतं एवढा बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे महाराज, आहे की नाही? गायनाचार्याला वाटतं ना, का लय हसू. गायनाचार्याला वाटतं महाराज एवढं सुंदर गायला घरी गेल्यावर गळा दाबाय, आपलं सॉरी चोळायला दाबायला नको, आमचं तुमच्यावर आहे दादा. चोळायला बायको पाहिजे. कुणाला बायको आवडत नाही? प्रत्येकाला बायको असणं काही चुकीचं नाही. पण नारदानं देवाकडं बायको मागितली. नारद म्हणले देवा हा बायको. देव म्हणलं कर ना, तू दे. देव म्हणला मी कुठून देऊ तुला? 16,108 आहेत. आणि हे बघा, आपल्या देवांविषयी आपण विश्वासाने सांगितलं पाहिजे. ही आजकालची पिढी, मला एका पोराने विचारलं, आमच्या 2-4 तुम्हाला जमत नाहीत आणि तुमच्या कृष्णाला 16,108 आहेत, त्या बरं जमतात. आमचा धर्म समजून घ्या तुम्ही. 16,106 पोरी, 16,100 पोरी पुढच्या 8 देवांकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही, तू मुक्त केलंस विश्वाला, त्रैलोक्याला, गोकुळाला, मथुरेला, आम्हाला नाहीस. आम्ही कंसाच्या छायाछत्राखाली राहून आलोय. लग्न नाही झालंय आमचं. आम्हाला सन्मानाने जगायचं म्हणलं की कोणीतरी मालक लागणार आहे. आणि आम्ही असंच जगायचं म्हणलं की लोक चांगल्या नजरेनं बघणार नाही. या गलिच्छ नजरेपेक्षा जीव घाण टाकलेला बरा, मेलेला बरा. पण असं आयुष्य नको ज्याला अपवित्रतेचा कलंक आहे. देवाकडे मागणी करतायत ती बाई, मुली विनवतायत देवाला, देवा तूच सांग, एकतर तुझ्या चरणावर देह सोडतो, नाहीतर तूच काहीतरी कर जेणेकरून आम्हाला पावित्र्यानं जगता यावं. कृष्णानं सांगितलं कशाला अस्व वाहताय? पुसा ते डोळे, मालक जिवंत तुमचा. कोणी विचारलं ना तुम्हाला तर सांगा ओरडून जगाला, माझा मालक श्रीकृष्ण आहे, आम्ही त्याच्या मालकणी आहेत. आमच्याकडे वाईट नजरेनं बघण्याचा अधिकार नाहीये तुमचा. त्या प्रत्येक मुलीला पावित्र्यानं जगण्यासाठी माझ्या कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या संप्रदायाचं, त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा देव आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे कोडे, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तो देव आहे. आणि